मध्य प्रदेशातून एक धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. बोकड्याचा बळी देण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातलाय. जबलपूरमध्ये एका भरधाव एसयूव्हीचं नियंत्रण सुटलं आणि ती थेट पुलाच्या रेलिंगवर आदळली. रेलिंग तोडत कार 30 फूट खोल कोरड्या नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी आहेत. ही कार पटेल कुटुंबाची होती. ते नरसिंगपूर येथील दादा दरबार मंदिरात दर्शन करून जबलपूरकडे परतत होते. पूजेनंतर बोकड आणि कोंबड्याचा बळी देण्याचा कार्यक्रम होता. पण आश्चर्याची बाब म्हणजे ज्या बोकड्याचा बळी देण्यासाठी निघाले होते तो अपघातातून पूर्णपणे बचावला. त्याला साधं खरचटलं सुद्धा नाही. तर घरी परतल्यावर मटणाची मेजवानी देण्याचा बेत होता. पण नीतीने वेगळंच काही ठरवलं होतं. ही घटना केवळ धक्कादायक नाही तर अनेक प्रश्नही निर्माण करत आहे. पूजा, बळी आणि अपघात हे सगळं इतकं एकत्र कसं घडलं यावर सध्या चर्चेला उधाण आलं आहे. या दरम्यान पुढील न्यूजसाठी आत्ताच वेळ न्यूजला सबस्क्राईब करा.